नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। राज ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर केली घोषणा देत नारेबाजी। राज ठाकरे यांना नांदेडमध्ये मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला। राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या। लातूर दौऱ्यानंतर राज ठाकरे नांदेडमध्ये सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास आले होते। राज ठाकरे यांचा आजचा मुक्काम नांदेडमध्ये शासकीय विश्रामगृहातच होता। सकाळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणारच होते। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मात्र अचानकच राज ठाकरे यांच्या मुक्कामाची व्यवस्था शासकीय विश्रामगृहातील विमानतळ रोडवरील एका खासगी हॉटेलमध्ये करण्यात आली। अचानक त्यांचा मुक्काम का बदलण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकले नाही। राज ठाकरे यांचा ताफा हॉटेलमध्ये जाण्यासाठी शासकीय विश्रामगृहातून बाहेर पडताना काही मराठा युवक आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली। ताफ्यासमोर येऊन घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, म्हणून उपस्थित पोलिसांकडून त्यांना आवर घालण्यात आले। एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तो मागे बडोच्या घोषणा त्यांनी यावेळी दिल्या। राज ठाकरे यांचा ताफा हॉटेलकडे रवाना झाला। मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे आंदोलन करत आहेत। राज ठाकरे यांची त्यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही, अशी प्रखर टीका संतप्त मराठा आंदोलकांनी यावेळी केली आहे। तर पाहुयात नेमका काय प्रकार घडला। यावेळी आपले प्रतिनिधी रवी कुंटे यावेळी जोडले गेलेले आहेत, तर बघूयात संतप्त मराठा आंदोलकांचे प्रखर वक्तव्य आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर। प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट, नांदेड, हिंगोली। समाजासाठी संघर्ष आहे। त्या माणसाला बोलते का राज ठाकरे? कोण राज ठाकरे? राज ठाकरेला बोलायचा अधिकार नाही मराठा समाजावर। यांचं कर्तृत्व येणार अगोदर तुमचं नाव काय आणि कशासाठी निश्चित? मी एक मराठा सेवक आहे, जातीवंत मराठा आहे। अशा राजकारणाला भिडायला नाहीये। राज ठाकरेंची लायकी नाही मनोज जरांगे पाटलावर बोलायची। मागच्या 11 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आंदोलन चालवलं घेतलं, त्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे, इमानदारी आहे, समाजासाठी त्यांचं सॅक्रिफाईस आहे। 3दा मृत्यूच्या दारातून बाहेर आलेला माणूस आहे, त्यांच्यावर बोलायची यांची पात्रता आहे? स्वतः ठाकरे घराणे दाखवायचं, सोकाल राजकारण करायचं आणि एका सर्वसामान्य एका युवकावर बोलायचं, प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या तरुणावर बोलायचं, यांची पात्रता नाहीये। जर राज ठाकरे खरे असले असते ना, तर आतापर्यंत मराठा समाजाला जे ते पाठीमागे मोकळले असते। जेव्हा बघल तेव्हा मराठा समाजाच्या विरोधात राजकारण। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।